आज करतोय शिंगाडा माशाचं कालवण म्हणजे झणझणीत असा रस्सा करतोय। तर बघा, सगळ्यात अगोदर हा मासा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, परंतु माशाला चव कशी आणायची याचं सिक्रेट तुम्हाला मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मासा स्वच्छ धुवून घेतलाय। एक टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर। आता हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता फोडणीची तयारी करूया। पातेल्यामध्ये मी तेल घातलंय। तर आता मी पुऱ्या तळल्यालाच हे तेल होतं तेच यूज केलेलं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर थोडासा मसाला परतून घेतला, त्यानंतर हळद, लाल तिखट आणि मीठ टाकले। छान मसाला परतून घ्यायचा आहे। आता हा आमचा घरगुती मसाला आहे, त्यामुळे धना पावडर, जिरा पावडर मी काहीही घातलेलं नाही आहे। तुमचा जर विकतचा मसाला असेल तर नक्की घाला। तर बघा, आता मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मासे टाकायचे आहेत। मस्त आलटून पलटून घ्यायचेत, लगेच पाणी घालायचं नाही आहे। आता काय करायचं, माशांना व्यवस्थित असा मसाला लागला ना, ह्याच्यावर ताट ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाची तरी छान अशी वाफ काढायची किंवा 3-4 मिनिटाची। तर बघा, माशातलं पाणी बाहेर निघालं आहे आणि माशाला मस्त असा मसाला भिनला गेला आहे। म्हणजे जेव्हा हा मसाला छान माशामध्ये मुरतो ना, तर तेव्हा माशाला छान अशी चव येते। तर बघा, आता थोडंसं पाणी टाकून छान आलटून पलटून घेतलं आहे। आता तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका। मस्त माशाचा रस्सा खळखळून उकळून घ्यायचा आहे। आता माशाला चव लागण्यासाठी जी काही मी टिप्स सांगितली आहे, मस्त मसाला त्यात मुरण्यासाठी एक वाफ काढायची, तसं करून बघा, एक नंबर रस्सा होतो आणि माशालाही खूप छान चव येते। तर आता छान असा मासा आपण शिजवून घेणार आहोत। चला मग, मस्त असा मासा तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।